व्यक्तिमत्वांमुळे तापोवा टायगर्स उभी राहिली आहे आणि एकजुटीचं बळ दाखवलंय। एकजुटीचं बळ काय असतं ते नाना आपल्या मार्गदर्शनामुळे यशस्वी झालंय। थँक्यू सो मच नाना, आपला आम्ही या ठिकाणी आभार मानतो। आपण या व्यासपीठावरती उपलब्ध राहिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली। थँक्यू सो मच। त्याचबरोबर संतोष जाधव यांच्या वतीने एक पारितोषिक आलेलं आहे। प्रतीक सकपाळ यांनी जर 3 विकेट घेतल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक। हा पुढचा बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल आणि या बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि अखेरकार पंचांचं बोट पुन्हा एकदा आकाशाकडे। इथे आणखीन एका विकेटचं पतन झालेलं आहे आणि फलंदाज जयदीप जाधव माघार येतील। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि विकेटचं पतन। बॅटचा किनारा भाग्याचा सहारा नाहीये। 2 गड्यांचं पतन झालेलं आहे। प्रथम बॅटिंग करताना अद्विका 11 या टीमने 2 गडी गमावलेले आहे। टीम नवलाय पॅकर्स सोनाट या टीमने सुरुवात चांगली केली आहे। सोनाट गावचे डावकुरे हाताचे प्रतिभावंत खेळाडू प्रतीक सकपाळ पुन्हा निघतील। बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आता गौरव जाधव। पाठीमागे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॉल निघालाय लॉंग लेगला। क्षेत्ररक्षक जाणे अगोदर बॉलने सीमारेषा तोडली आहे। सरळ 4 धाबींसाठी। त्याचबरोबर या ठिकाणी अशोक सकपाळ रजा घेत आहेत। नेहमीच त्यांचं विशेष सहकार्य आम्हाला लाभतं। समोरच्या बाजूला खेळलेला फटका, बॉल सीमारेषा पलीकडे। एक वार चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4, आलाय तो चौकार। सह्याद्री खोऱ्यात जन्माला उगवत्या सूर्याचा तारा, आई काळेश्वरीचा आशीर्वाद पाठीशी ने। बॉल आला, त्याला सन्मान दिला। एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते। प्रथम बॅटिंग करताना टीम अद्विका 11 टीमला धावा धावफलकावरती आलेल्या आहेत। तब्बल आतापर्यंत 11 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। अशोक सकपाळ यांचं मनपूर्वक आपण आभार मानूया। आपण वेळातला वेळ काढून या ठिकाणी आलात। नेहमीच तुमचं अमूल्य सहकार्य अनेक स्पर्धांच्या पाठीमागे ज्यांचं राहतं आणि ज्यांच्या माध्यमातून KSK महाबळेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या भेटीला येत असते आणि त्या आयोजनाचे प्रमुख अर्थात अशोकदादा सपकाळ यांचं या ठिकाणी आगमन झालं होतं आणि दादा या ठिकाणी रजा घेत आहेत। त्यांचं आपण संपूर्ण सहकार्यांचं मनपूर्वक आपण आभार मानूया, ज्यांच्या माध्यमातून महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन केलं जातं। परंतु हा अंतिम सामना एका षटकाचा खेळ संपलेला आहे। धावफलकावरती 11 धावा आलेल्या आहेत आणि आयोजन समितीने एक सूचना आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। नवलाय पॅकर सोनाट या टीमला 2 धावांची पेनल्टी आहे, कारण त्यांचा 12th मॅन हा कॉमेंट्री बॉक्समध्ये नाहीये। याची आपण सर्वांनी नोंद घ्या, असं आयोजन समितीने सूचना आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। ती सूचना आम्ही खेळाडूंपर्यंत पोहोचवत आहोत। धावसंख्या धावफलकावरती आहे 11, 2 गडी बाद। ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होतीये आणि गावडोशीचे प्रतीक सकपाळ ओव्हर नंबर आता 2 साठी आलेले आहेत। बॅटिंग मध्ये जर तुम्ही पाहिलं तर एका बाजूला गौरव जाधव अजित शेलारी जोडी आहे। देवळी गावचे गौरव जाधव स्ट्रायकरला तयार आहेत, तर एका बाजूला रेणोशी गावचे अजित शेलार। टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल पाठीमागच्या बाजूला चाललाय। क्षेत्ररक्षक थोडीशी गडबड करतात। क्रिकेटमध्ये गलफान पणाला नाही थारा, चुकीला नाही माफी। बॉल सीमारेषा पलीकडे, सरळ 4 धावींसाठी। आई काळेश्वरीचा आशीर्वाद पाठीशी नेहमी आहे।
अशोक दादा सकपाळ त्यांचा नाद कुणी करायचा नाही किंगमेकर अशोक दादा हा सकपाळ बॉल सीमारेषा पलीकडे पाठवला. क्षेत्ररक्षकाचा गलफान पणा इथे पाहायला मिळाला आणि गलफान पणाला क्रिकेटमध्ये कधी थारा नसतो आणि हा बॉल सीमारेषा पलीकडे गेला. बॉल अडवण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. धावसंख्या 15 धाबा 2 गडी बाद. प्रतीक पुन्हा निघतील जे गावडोशी गावचे आहेत. हे युवा खेळाडू आहेत, परंतु समोरच्या बाजूला देवळीचे गौरव जाधव यांच्या बॅटचा किनारा बॉलने घेतला आणि बॉल निघालाय. थर्डमॅनला शर्यत लागली आहे आणि ही शर्यत अखेरकार बॉलने जिंकली आहे. दुसरा बॉल लागोपाठचा चौकार. करायचा नाही थैंक यू. मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर और मिल जाएगा तुझको दरिया तो समंदर की तलाश कर. आणि आज हा सामना जिंकायचा असेल ना तर समुद्रासारख्या मोठ्या धावा आता बनवाव्याच लागतील. कारण प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीमचं काम काय असं की सर्वाधिक चांगल्या धावा कुठनं, प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाचं काम काय असं की समोरच्या टीमला कमी धावसंख्येवरती रोखणं. परंतु काय दडलाय शेवटच्या काही बॉलच्या पाठीमागे. पायांचा वापर केलाय. टप्पा पडल्यानंतर उचलणारा बॉल प्रभावित करतोय. आला तो डॉट. एका बाजूला प्रतीक जे युवा खेळाडू आहेत गावडोशीचे चांगली गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये या बॉलच्या पाठीमागे करतायत. 3 बॉल टाकले 8 धावा खर्च केल्या. गौरव जाधव 17 वरती, अजित शेलार 0 वरती बॅटिंग करतायत. शेवटच्या षटकातील 3 बॉलचा खेळ शिल्लक. चौथा बॉल प्रगतीपथावरती. चला घाई करा. सेकंड इनिंग मध्ये नवलाय पॅकर सोनाटला बॅटिंग करायची आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. छोट्या उसळीचा बॉल आणि तो आता पाठवलाय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ आणि या बॉल वरती गौरव जाधव यांनी केलाय चांगला खेळ. बॉल सीमा पार षटकार. थँक्यू. क्रीजच्या खोलीचा चांगला वापर केला आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. भीषण हल्ला चढवलाय. प्रतीक पुन्हा तयार. प्रतीक सकपाळ मॅन फ्रॉम गावडोशी. पुन्हा एकदा आता पाठीमागच्या बाजूला खेळलेला फटका. फाईन लेगला बॅकअप आहे. बॉल उचलतील टाकतील. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय. फेक कोणत्या एंडला तर नॉन स्ट्रायकर एंडला. एकाला आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल, माघार यावं लागेल अजित शिलार यांना. शिवरायांनी पावन केले कोयना सोळशी कांदा टिकोले. 26 धावा धावफलकावरती 3 गडी बाद. शेवटच्या एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. आयोजन समितीने घेतलेली मेहनत, आर्थिक पाठबळ ज्या मान्यवरांनी दिलं, क्रिकेटच्या प्रत्येक घटकाचं मनपूर्वक आभार मानलं पाहिजे. पर्व क्रमांक 6 ला जे आपण सर्वांनी योगदान दिलंय त्यासाठी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. शेवटचा बॉल पहिल्या डावातला. बॅटिंगसाठी गौरव जाधव तयार. वेळेच्या अचूकता फटक्याच्या पाठीमागे साधता आला नाही, परंतु एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न निश्चित केला जाईल. 2 धावा. तिसरीचा प्रयत्न चालवला गेलाय आणि आता फेक कोणत्या एंडला तर स्ट्रायकर एंडला. 2च धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. प्रथम बॅटिंग करताना बनवलेल्या आहेत अद्विका 11 ने. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा कुठलेल्या आहेत तब्बल 28. 29 धावांचं लक्ष आहे नवलाई पॅकर सोनाट या टीम समोर. चला फिल्डिंग लावा. अद्विका 11 फिल्डिंग लावा मित्रांनो. आणि 2 धावांची पॅनल्टी आहे नवलाय पॅकर सोनाट या टीमला. त्यामुळे टार्गेट जे आहे ना ते टार्गेट वाढणार आहे आणि टार्गेट जाऊन पोहोचलेलं आहे. आता 31 धावांचं टार्गेट आहे, याच्या पण सर्वांनी नोंद घ्या. 31 बनवायचे आहेत नवलाय पॅकर सोनाट. येणारे बॉल 12. पुळण यांच्या मालकीचा संघ आहे अद्विका 11. तर एका बाजूला नवलाय पॅकर सोनाट हा संघ आहे श्री सागर किसन कदम आणि कुमार अरुण विठ्ठल कदम CA.
यांच्या मालकीच्या संघांमध्ये आणि त्या खेळाडूंमध्ये हा सामना सुरू आहे. पहिला डाव संपला आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना अद्विका 11 ने बनवलेले आहेत धावा. पॅनल्टीच्या धावा ऍड करून धावा धाव फलकावरती आहेत. 30 धावा आहेत. 31 धावांचं लक्ष आहे नवलाई पॅकर्स सोनाट या टीम समोर. येणारे बॉल 12 बॉल 31चा थरार. पहिला डाव संपलाय. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. कोणता संघ पर्व क्रमांक 6 ला चॅम्पियन ठरेल? आतापर्यंत 5 पर्व जर आपण पाहिली असेल ना तर 5 पर्वांचा इतिहास हा वेगळाच राहिलाय. कोणत्या संघाला 2 वेळा चॅम्पियन पदक पटकवता आलेलं नाहीये या स्पर्धेचा हा इतिहास आहे. त्यामुळे यावर्षी कोणता इतिहास पाहायला मिळेल याची उत्कंठा आता शिगेला जाऊन पोचली आहे. आणि या हंगामाला जर आपण पाहिलं ना दोन्ही नवीन संघ हे फायनल मध्ये आहेत याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. आतापर्यंत आपण 5 संघांचा आढावा घेतला ज्यांनी 5 पर्वामध्ये बाजी मारली. आरजू 11 पासून सुरू झालेला प्रवास आपण पाहिला आणि तो पर्व क्रमांक 6 पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. मॅचला होईल सुरुवात. चला दोन्ही संघांना विनंती आपण घाई करा, आपण वेळ घेऊ नका. पहिल्या पर्वाला आरजू 11, दुसऱ्या पर्वाला दीपक दादा प्रतिष्ठान, तिसऱ्या पर्वाला महाबळेश्वर स्पोर्ट्स, चौथ्या पर्वाला कुणाल 11, पाचव्या पर्वाला नायरा ओमकार 11. परंतु 6व्या पर्वाला कोण मारेल बाजी? मॅचला होते सुरुवात. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. आहिर गावचे आकाश काळे तर दुसऱ्या बाजूला वेळापूरचा महेश सकपाळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. आणि पहिलं षटक हातलोडचे यश मोरे एक युवा खेळाडू पहिलं षटक हाताळतील. सत्र क्रमांक 2 ला सुरुवात. 12 बॉल 31 ची गरज. तुंबड युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगलंय या दोन टीम मध्ये. हा पहिला बॉल, पहिलाच बॉल त्याच्यावरती केलंय. आक्रमण चढवलाय, हल्ला आणि पहिलाच बॉल सीमारेषा पलीकडे. अरे चनिया मनिया बोर खायला गोड. आणि पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय ताबडतोड षटकार. बेधुंद होऊन खेळाडू सारे एकजुटीने खेळायला आले. देऊन साथ मैदानात थँक्यू. पठ्या वेळापूरचा महेश सकपाळ यांनी हा षटकार मारला. 1992 सालची आठवण करून दिली. क्रिकेट विश्वामध्ये अशा प्रकारचा पहिल्यांदा षटकार कुणी मारला तर ते नाव होतं मार्क ग्रेट बीच. आणि या प्रीमियर लीग मध्ये अंतिम सामन्यामध्ये सत्र क्रमांक 2 चा पहिलाच बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलाय. डावाची सुरुवात केली आहे वीरेंद्र सहवाग स्टाईल. वीरेंद्र सहवाग यांनी मारला होता जॉन्सन गिलस्पीला. एका बाजूला यश मोरे हातलोडचे एक प्रतिभावंत खेळाडू तयार. पुन्हा एकदा बॉल वळवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे डीपला. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत जातो. एक सिंगल धाब या बॉलच्या पाठीमागे आलेली आहे. आता इथून पुढे आकाश काळे कशा प्रकारचा खेळ करतील याच्यावरती भरपूर काय अवलंबून आहे. नवलाई पॅकर्स सोनाट या टीमचं अंतिम सामना तुम्ही पाहताय ज्याचा तुम्ही आस्वाद घेत आहात. रोमांच थरार पदलालित्य संघर्ष नाट्य तुंबड युद्ध आनंदाच्या लाटा पराभवाची होटी अभेद्य फळी भेदणारी विवरचना. अरे सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा. KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 चा अंतिम सामना. स्ट्रायकर एंडला आहिर गावचा एक प्रतिभावंत खेळाडू अर्थात आकाश काळे तयार. एका बाजूला हातलोडचा युवा खेळाडू यश मोरे. स्विच हिटचा फटका. परंतु यावेळेला या बॉलच्या पाठीमागे काय घडलंय? धाव घेणं थांबवलेलं आहे कारण जोखमीचं ठरलं असं आणि सध्याच्या घडीला जोखीम परवडणारी नाहीये. नवलाई पॅकर्स सोनाट या टीमसाठी समीकरणामध्ये आता अंतर वाढत चाललंय. धाव फलकावरती आले अवघ्या 7 म्हणजे इथून पुढे 9 बॉल 24 ची गरज आहे. विहंगम दृश्य आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून अँडी म्हात्रे जोडलेले आहेत आणि त्यांचा ड्रोन कॅमेरा ऍक्टिव्हेट आहे. विहंगम दृश्य तुम्हाला पाहायला मिळते. अवकाशातून ही स्पर्धा दिसते तरी कशी. याचं टेलिकास्ट तुम्हाला 22 या टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक विहंगम मनमोहक असं दृश्य आहे. पुढचा बॉल प्रगतीपथावरती येतोय. यश मोरे यांनी कमबॅक केलाय. हा डॉट टाकलाय. चौथा बॉल प्रगतीपथावरती. समोर आकाश काळे. आकाश काळे आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे परंतु एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. एक पेक्षा अधिक काही मिळेल का तर नाही. परंतु एका बाजूला महेश सकपाळ जे वेळापूरचे आहेत
7 वरती बॅटिंग करतायत. एक मोठा फटका त्यांच्या बॅट मधून आलाय, त्यामुळे इथून पुढे नवलाय पॅकर सोनाट साठी मोठे फटके येणं फार नितांत गरजेचं आहे. आद्विका 11ला पहिली विकेट झटपट टिपावी लागेल. 8 बॉल 23 ची गरज आहे या मॅच मध्ये. रंगलेला एक रोमांचक सामना. 8 बॉल 23 ची गरज आहे. जीतूंगा मैं ये खुद से वादा करो, जितना सोचते हो ना कोशिश उससे भी ज्यादा करो, तकदीर रूठे पर हिम्मत ना टूटे, इतना अपना मजबूत इरादा करो. आणि इरादा ठेवलाय का मजबूत? हो. आणि या बॉलच्या पाठीमागे झेल निसटलेली आहे. कॅच किती महत्वाची होती, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, इरादे मजबूतच ठेवले होते, फक्त लांबी थोडीशी कमी पडली आहे. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न चांगला राहिलाय आणि धावा आपल्या टीमसाठी वाचवलेल्या आहेत. चला घाई करा, हळूहळू आता अंधाराचं साम्राज्य वाढू लागलेलं आहे, त्यासाठी बॅटिंग टीम आपण घाई करा. आता 7 बॉल 22 धावेंची गरज आहे या मॅच मध्ये. मंजिल मिलेगी तू रास्ते पे चल तो सही, रहा बनेगी तू आज कुछ कर तो सही. आणि या मॅच मध्ये या शेवटच्या बॉल वरती काहीतरी करावं लागेल तरच मिळेल मॅचला कलाटणी. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि या बॉलच्या पाठीमागे मोठ्या विकेटचं पतन. आकाश काळे इथे येथील माघारी. 6 बॉल 22 ची गरज. महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते. KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. काय बॉल टाकलाय यश मोरे यांनी, जबरदस्त फॉलो केलं फलंदाजाला. पाहिलं की पदरालित्याचा वापर करतायत आकाश काळे. बॉल शरीरापासून थोडासा दूर ठेवला, बॅटचा किनारा, बॉलचा किनारा बॅटने घेतला, बॉलने बॅटचा किनारा घेतला आणि बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसवला. विकेटचं पतन. 6 बॉल आता 22 ची गरज आहे. जीत का जज्बा जब सीने में सर उठता है ना, वो खेल खेल कहाँ रह जाता, एक जुनून बन जाता है. आणि त्या जुनूनने आता मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. आणि बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आता सोनाट गावचे संदीप कदम मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. ओव्हर नंबर 2 साठी आता देवळी गावचे गौरव जाधव यांच्या हातामध्ये बॉल आहे. 6 बॉल 22 ची गरज. चला करा घाई, दोन्ही संघांना विनंती करूया. 6-22 चा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. KSK महाबळेश्वर प्रीमियर लीगचा अंतिम मेगा फायनलचा सामना. 6व्या पर्वालाही वेगळा इतिहास. कोण ठरेल चॅम्पियन? नवलाई पॅकर सोनाट की आद्विका 11? अशी ही झुंज मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुन्हा ही प्रीमियर लीग एका वर्षानेच आपल्या भेटीला येणार. स्ट्रायकर एंडला महेश सपकाळ ज्यांनी चांगली बॅटिंग केली आहे. 6 बॉल 22 ची गरज. हा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. फिल्डिंग टीम, बॅटिंग टीम आपण वेळ घेऊ नका, आपण घाई करा. दोन्ही टीमला विनंती आहे. शेवटचे 6 बॉल फार निर्णायक आहेत दोन्ही टीमसाठी. आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. धावा किती मिळतील? समोरच्या बाजूने 2 खेळाडू धावत आलेले आहेत. एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न केलाय. थोडीशी गडबड झालीये. आता 5 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत. धावा 20 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आहे. 5 बॉल 20 चा थरार. थँक्यू निलेश सर. एक महत्वाचं व्यक्तिमत्व या ठिकाणी व्यासपीठावरती उपलब्ध होतंय, ज्या व्यक्तिमत्वाने अनेक काळ खऱ्या अर्थाने नामदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिला. एक कट्टर समर्थक म्हणून ज्यांच्याकडे नजरा वळवल्या जातात आणि या संपूर्ण जावली महाबळेश्वर कृषी चेअरमन म्हणून ज्यांच्या पदी नामी वर्णी लागली ते सर्वांचे लाडके सन्माननीय श्री संजयजी मोरे साहेब उचाड यांचं या व्यासपीठावरती एक ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं या व्यासपीठावरती हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम संजयजी मोरे साहेब यांचं या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आता 4 बॉल 19 धावेंची गरज है. घायल तो यार परिंदा है लेकिन जब फिर से उड़ सका वही जिंदा है.
मॅच अजूनही जिवंत आहे. 4 बॉल 19चा थरार. स्ट्रायकर एंडला संदीप कदम सोनाट तयार. दोन्ही संघ नायक एकामेका समोर. एका बाजूला गौरव जाधव घेऊन हा बॉल निघालेत. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता येणारे 3 बॉल 19 धावेंची गरज आहे. जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ नशीबवादी आहे. कठीण समय में सबसे बड़ा सहारा उमेद होती आणि त्याच उमेदेवरती हा सामना आता अवलंबून आहे. एका बाजूला जवळ जवळ हा सामना आता कंट्रोल केलेला आहे. गोलंदाजी करताना अद्विका 11 या टीमने शेवटच्या 2च बॉलचा खेळ शिल्लक. 2 बॉल 19 ची गरज. दोन बॉल 19चा थरार. बॉलर गौरव जाधव पुन्हा तयार. आता हा सामना जिवंत होईल का नवलाय पॅकर सोनाटसाठी? नशिबाच्या भरोशावरती अवलंबून असणारा हा सामना. काही खरा बॉल येतील का? आणि या बॉलला फक्त सन्मान दिलाय. शेवटचा बॉल बाकी आहे आणि सामना पूर्णपणे पकड जमवली आहे. अद्विका 11 या टीमने. दीपक संजय शिलार, सरपंच कोट्रोशी, अक्षय आनंद सकपाळ, उद्योजक आवळण यांच्या मालकीच्या संघाने KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चा ठरलेला चॅम्पियन संघ. कदमों को रुकना मंजूर न था, राह और भी तो है, तय करना है तो क्यों ना हंसकर तय कर लो, जिंदगी एक सफर ही तो है. आणि KSK महाबळेश्वर प्रीमियर लीगचा सफर जिंकलाय अद्विका 11 या टीमने.